आज मी तुम्हाला सांगणार आहे बकरा मटन फ्राय कसं करायचं. तर बघा धाबा टाईप आणि मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जसं मस्त फ्राय करतात त्या पद्धतीनं आपण आज शिकणार आहोत. तर चला सुरू करूया रेसिपी. खोबरं, कांदा आणि तेजपत्ता बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं भाजून घ्यायचे जे काळपट ब्राऊन झालं पाहिजे. सुरुवातीला तवा ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 म्हणजे बऱ्यापैकी 4 टेबलस्पून आपल्याला ऑइल टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतलेले आहेत. जसं आपण बिर्याणीला कट करतो ना उभ्या साईडनी, तसं कट करायचे आहेत पतले पतले. आणि त्यानंतर आपल्याला तव्यामध्ये टाकायचे आहेत. व्यवस्थित बऱ्यापैकी ब्राऊन फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तेजपत्ता 2 आणि आपल्याला बऱ्यापैकी खोबरं टाकायचे आहेत आणि ते पण त्यामध्ये मिक्स करून काळपट ब्राऊन आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा जसं इथं दिसत आहे त्या पद्धतीनं आपल्याला कलर यायला पाहिजे. जे मी तुम्हाला दाखवलेलं होतं त्याचं पेस्ट तयार केलेलं आहे. परत ह्या पेस्ट करताना मी टाकलेला आहे 2 विलायची, अर्धा टेबलस्पून शहाजिरा, 2 लवंग, 2 मिरे आणि विलायची जेवढ्या आकाराची असती ना तर तेवढ्या आकाराचे तुकडे 4 घ्यायचे आहेत दालचिनीचे. तर बघा हे सगळं मी टाकून इथं कूट केलेलं आहे मिक्सरमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे त्याआधी मी सांगितलेलं तुम्हाला खोबरं, कांदा आणि तेजपत्ता एकदम काळपट ब्राऊन कलर करून घेतलेला होता ते, आणि हे मी व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणखी एक सांगायचं आहे, फूल असतं ना मसाल्याचं फूल पण त्याच्यामध्ये एक टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा टेबलस्पून धने घ्यायचे आहेत. आणि जो काळा मसाला भेटतो ना बाहेर, कोणताही अवेलेबल असेल तो काळा मसाला घ्यायचा आहे. त्यानंतर पाहूयात आपण मटण कसं शिजवायचं. बघा सुरुवातीला आपण हे बकऱ्याचं मटण घेतलेलं आहे. अर्धा किलो आहे बकऱ्याचं मटण. तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. सुरुवातीला मीठ टाकलेलं आहोत आपण. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद. अर्धा टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूणचं पेस्ट. अद्रक लसूण आणि कोथिंबीर. तर 6-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या, मुठभर कोथिंबीर घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. तर हे मिक्स करायचं आहे. आपल्याला इथं एवढंच टाकायचं आहे कारण पुढी प्रोसिजर आहे त्यामध्ये पण आपण टाकणार आहोत. फक्त इथं शिजून घेणार आहोत आपण मटण कसं शिजवायचे. तर बघा 5-6 टेबलस्पून मी ऑइल टाकलेलं आहे. त्यानंतर त्या पातेल्यामध्ये आपण मिक्स केलेलं जे मटण होतं ते टाकलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीनं. आणि आपल्याला हे कुकरमध्ये नाही तर पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर खूप छान चव येईल त्यामुळं. आणि इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि बंद करून शिजवत घालणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. तर ही झाली प्रोसिजर मटण शिजवायची. तर बघा मटण शिजल्याच्या नंतर आपल्याला फोडणी कशी द्यायची, फ्राय कसं करायचं. तर चला आपण एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये मी 10 ते 12 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. बघा तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाका. त्यानंतर अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट मी 3 टेबलस्पून टाकलेलं आहे. बऱ्यापैकी टाकायचं आहे कारण आपल्याला फ्राय करायचं आहे. व्यवस्थित तेल कडकडल्यानंतरच टाकायचं आहे. बघा किती छान कडकडत आहे, अशा पद्धतीनं झालं पाहिजे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हे बघा अशा पद्धतीनं. आणि त्यानंतर हे सिक्रेट पद्धत म्हणजे त्यानंतर आपल्याला 3 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे. हो बेसन 3 टेबलस्पून बेसन टाकायचं आहे. अगदी धाब्यावरती हॉटेलवरती जसं करतात त्या पद्धतीनं मी तुम्हाला रेसिपी सांगत आहे. तर बघा बेसन टाकून झालेलं आहे, छान हलवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी टाकत आहे इथं मटण जे आपण शिजून घेतलेलं आहे. बकऱ्याचं अर्धा किलो मटण ते मी इथं टाकून दिलेलं आहे. त्यानंतर तिखट टाकत आहे मी 2 टेबलस्पून. तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकून घेऊ शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा छान अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. खालच्या साईडनी करपू द्यायचं नाही आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून जे आपण टाकलेलं आहे ते पूर्ण अगदी आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे. त्यानंतर मी टाकलेला आहे बघा काळा मसाला, जे आपण
खोबरं, कांदा, तेजपत्ता सगळं जे मी तुम्हाला आधी मटेरियल सांगितलं होतं, जे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे, ते आपल्याला 3 टेबलस्पून इथं टाकून घ्यायचं आहे. बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्या. अगदी पाहिजे तसं आपल्याला फ्राय होऊन रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्राय करा आणि यावरती तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून घ्या. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्या आणि फ्राय आपलं रेडी आहे. त्यानंतर चवीसाठी मी वरून थोडासा काळा मसाला टाकून घेणार आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की शेअर करा. थोडीसुद्धा तुम्हाला मदत झाली असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे विविध रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील. तर आनंदी राहा, सुखी राहा, मस्त राहा, मजेत राहा, मस्त खा. माझे नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहत राहा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.